अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार। नमस्कार नाना, सदैव नमस्कार। नमस्कार नानी, सहर्ष नमस्कार। नमस्कार स्वामी, सहस्त्र नमस्कार। आज 1 फेब्रुवारी 2022 सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण जमलेलो आहोत। श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करण्यासाठी, त्यांची आरती करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत प्रसन्नतेने आपण येथे जमलेलो आहोत। स्वामी समर्थांनी आपल्याला स्वामीभक्तीचा मार्ग दाखवला आणि हा मार्गाचं आज राजमार्गामध्ये रूपांतर झालेलं आहोत। प्रार्थनेला बसले असताना स्वामींची कृपा आपल्या आयुष्यामध्ये कशी घडली या अनेक घटना आठवता आठवता आपल्या आनंदाला भरती आले आहे आणि अशा या प्रसन्न आनंदमय वातावरणात अत्यंत उत्साहाने आपण श्री स्वामी समर्थांची आरती करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी जमलेलो आहोत। सद्गुरू श्री स्वामी समर्थ आपलं परमदैवत आहे। महाराजांच्या कृपेचा अनुभव सर्वांनीच घेतलेला आहे आणि म्हणूनच आज स्वामींच्या भक्तीचा प्रसार खरोखर विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। जो जो महाराजांची भक्ती करतो त्या प्रत्येकाला महाराज अनुभव देतातच। परंतु महाराजांची भक्ती कशी करावी की ज्या योगे तुमच्या जीवनामध्ये पूर्णपणे परिवर्तन होऊन, तुमची कर्मशुद्धी होऊन तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणीच निर्माण होणार नाहीत, यासाठीचा जो मार्ग आहे तो मार्ग आपल्याला परमपूज्य नानांनी दाखवला। त्यासाठी त्यांनी हा स्वामी समर्थ परिवार स्थापन केला आणि या परिवाराच्या सांघिक प्रार्थनेमध्ये आपण सर्वजण सहभागी झालेलो आहोत। आयुष्यात अडचणीच येऊ नये अशी उपासना आपल्याला करायची। एक अडचण आली मग उपासना केली, आता बंद केली उपासना, मग दुसरी आली परत काहीतरी उपासना केली, असा मार्ग नाही। उपासना सातत्याने होत राहिली पाहिजे। नदीचं पाणी जसं वाहत राहतं अखंडपणे, तशी आपल्या जीवनामध्ये उपासना सातत्याने नित्याने होत राहिली पाहिजे। अशा प्रकारची गोडी आपल्याला परमपूज्य नानांनी दाखवली। श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद नानांना लाभला आणि नानांच्या या जीवन कार्यातून असंख्य जीव तरले गेले। एक देह झिजवूनी अनेक देह तारणे, दैन्य दुःख दीनांचे दिशांतरी लावणे, हीच साधना तुम्हा स्वामीचरणी साधणे, हेच सांगणे तुम्हा पुन्हा पुन्हाच लागणे। जसं नानांनी सेवा करून अनेकांचं जीवन सुखी केलं, त्याप्रमाणे आपल्या हातून देखील असा सत्कर्माचा यज्ञ सतत घडत राहिला पाहिजे। याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आणि हे प्रयत्नशील आपण राहत असताना ते सातत्याने होत राहावं, यासाठी परत परत प्रार्थना, उपासना, सांघिक उपक्रम, सांघिक उत्सव आपण संपन्न करत राहतो। किती भक्तीची ज्योत आहे, जी परोपकाराची ज्योत आहे, जी प्रीतीची भावना आहे, ती तशीच ज्वलंत राहावी आणि हे कार्य अखंड आपल्याकडे हातून होत राहावं, यासाठीच हे सर्व प्रयत्न आणि यासाठीच या प्रार्थना, हे सारे उपक्रम आपल्याला नानांनी घालून दिलेले आहेत। आम्ही स्वतःला स्वामींचे भक्त म्हणतो आणि म्हणून आपण उत्सुक आहोत स्वामींची आरती करायला। आपण म्हणतो पंचप्राण हे आतुर झाले करण्या तव आरती, सगुण रूपाने येऊनी स्वामी स्वीकारा आरती। महाराजांचा महिमा पण आम्ही जाणलेला आहे आणि म्हणून अगाध महिमा, अगाध आहे स्वामी तव शक्ती, आणि या महान शक्तीपुढे आम्ही अत्यंत विनम्रतेने नमस्कार करतो। पण असं जरी असलं तरी अशी गंमत आहे की दुःखाच्या वेळेला आम्हाला स्वामी समर्थांची आठवण तीव्रतेने होते। मग महाराजांचं नामस्मरण अधिक वेगाने आम्ही घ्यायला लागतो, अधिक काळ आम्ही घेतो। पण ज्या वेळेला आनंदाचा प्रसंग असतो, आपण सुखाच्या पायघड्यांवरून चालत असतो,
त्यावेळेला मात्र महाराजांच्या आम्ही मधून मधून विसरतो. तुम्ही म्हणाल की ताई असं कसं तुम्ही म्हणता, छे छे छे, आम्ही महाराजांना काही विसरत नाही. पण गंमत अशी आहे की आपण विसरतो. तत्पूर्वी आपण स्वामी चरित्रातली एक छोटी कथा बघूया. अक्कलकोटचे संस्थानिक मालोजीराव महाराजांचे भक्त होते. महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असत. महाराज कधी त्यांच्या राजवाड्यावर गेल्यावर फार मोठ्या प्रमाणात स्वागत करत असत. महाराजांना राजवाड्यात ठेवून घेत असत. अशी त्यांची भक्ती होती महाराजांवर. पण एकदा त्यांच्या राजवाड्यामध्ये त्यांनी संकेश्वरच्या शंकराचार्यांना निमंत्रण केलं होतं. आता शंकराचार्य येणार आहेत, त्यामुळे जो काही मोठा कार्यक्रम आयोजित केला होता, त्या कार्यक्रमाच्या गडबडीमध्ये मालोजीराव इतके गुंतले होते की त्यांनी महाराजांना या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायलाच ते विसरले. कार्यक्रमाच्या दिवशी शंकराचार्य तिकडे आले. मालोजीरावांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. स्वतः राजेच होते, संस्थानिक होते. प्रचंड गर्दी होती, निमंत्रित लोक आलेली होती. जो तो शंकराचार्याकडून आपल्याला आशीर्वाद मिळावे याच्यासाठी धडपडत होता. सगळीकडे धावपळ चाललेली होती. इकडे महाराजांना मात्र त्या दिवशीच्या भोजनाचं निमंत्रण नाही, त्या दिवशीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण नाही. जे मालोजीराव स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेत असत, जे मालोजीराव स्वामी समर्थांना आपल्या राजवाड्यात राहण्यासाठी आग्रहाने बोलवत असत, म्हणजे स्वामींवर त्यांची भक्ती होती, ते मालोजीराव त्या क्षणाला, आनंदाच्या क्षणाला किंवा दुसरं काहीतरी मला आणखीन प्राप्त होतं या मोहात पडून मालोजीराव स्वामी समर्थांना बोलवायला विसरलेले होते. चोळप्पाला फारच वाईट वाटलं, कारण स्वामी समर्थांचं निस्सीम भक्त. त्यांनी नाही असा विचार केला आपण जाऊन येऊया. महाराजांना बोलवलं नाही म्हणून चोळप्पा पण थांबलेला तिकडे आणि तो महाराजांना घेऊन निघाला. त्यांनी आग्रह केला महाराजांना की महाराज शंकराचार्य इथे येत आहेत, आपल्याला जायलाच पाहिजे, मी तुम्हाला घेऊन जाणार आणि तुम्ही यायचं आहे. आता चोळप्पाचा हट्ट होता. तसंच महाराजही जाणून होते की मला तिथे जाणं गरजेचं आहे, कारण जे काय होतंय ते चुकीचं घडतंय हे महाराजांनी जाणलं होतं. बरोबर एक वृद्ध गृहस्थही होते. असे हे तिघजण तिथे जाऊन पोचले, दरबारात जाऊन पोचले. लोकांची लगबग चाललेली आहे. सर्वजण शंकराचार्यांच्या अवतीभोवती फिरत आहेत की मला कशी जवळ जायची संधी मिळेल. मालोजीराव तर त्यांच्या तैनातीतच तिथे गुंतलेले होते. स्वामी समर्थ आलं हे कळल्यावर देखील मालोजीरावांच्या ती गोष्ट लक्षातच आली नाही की आपण जाऊन महाराजांचं स्वागत करायला पाहिजे, महाराजांना आदराने आसनावर बसवलं पाहिजे, हे मालोजीराव पूर्णतः विसरले. नंतर भोजनाची सिद्धता झाली. भोजनाला सगळी मंडळी बसली. त्यातल्या काही कर्मठ ब्राह्मण लोकांनी विरोध दर्शवला. ते म्हणाले की हा जो संध्याशी अरेतुरीची भाषा सुरू केली, कारण ते हे सगळी मंडळी कुठे निमंत्रित केलेली होती बालोजीरावांनी आणि तिकडे शंकराचार्य आलेले, म्हणजे आपण कधीतरी मोठे असा भाव या पंडितांच्या मनात निर्माण झालेला. आणि म्हणाले भ्रष्ट संन्यासी आहे हा, कारण हा कोणाच्याही हातचं खातो आणि म्हणून त्याला आमच्या पंक्तीला बसवू नका, असा निषेध केला. काय गंमत आहे बघा, माणसं कशी स्वतःला विसरतात आणि अहंकारात कशी जातात. सर्व जेवायला बसले. त्यामुळे महाराजांना बसव शेवटी चोळप्पांनी आणि त्या बुद्धगृहस्थांनी घेतलं आणि जबरदस्तीने महाराजांना पंक्तीच्या इकडे बाजूला घेऊन गेले. तोच जेवण सुरू करणार, तोच सगळ्या वाढलेले जे अन्न होतं ताटामध्ये त्याच्यामध्ये किडे तयार झाले. लागली सर्व जणांची धावपळ सुरू झाली. अरे हे काय झालं, हे काय झालं, हे काय झालं, आता हे मिष्टान्न खाणार अशा आनंदात सगळे बसलेले. तर त्या ठिकाणी किडे वळवळताना दिसत आहेत. असा प्रसंग निर्माण झाला. काय परिस्थिती निर्माण झाली असेल तुम्ही स्वतःच विचार करू शकता, कशी गडबड उडाली असेल. कोणाला काही समजेना काय झालंय.
तेवढ्यात स्वामी समर्थांबरोबर जो वृद्ध गृहस्थ गेलेला होता तो उठून उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की इथे साक्षात श्री स्वामी समर्थ आलेले आहेत. ते स्वतः दत्तात्रयाचे अवतार आहेत आणि त्यांचा इथे अपमान झालेला आहे. शंकराचार्यांनी स्वामी समर्थांकडे बघितलं, त्यांना काहीतरी वेगळेपण जाणवलं आणि म्हणून ते जागेवरून उठले आणि स्वामी समर्थांच्या जवळ आले. मग बालोजीराव पण त्यांच्या पाठोपाठ आले. शंकराचार्यांनी स्वामी समर्थांना मोठ्या आदराने उच्च धरून वरती उच्च आसनावर नेऊन बसवलं. स्वामींचा सत्कार केला. त्यावेळेला स्वामी समर्थ शंकराचार्यांना म्हणाले की मी भ्रष्ट, कोणाचंही अन्न खातो, पण तुमच्याबरोबर जी काही मंडळी आलेली आहे त्या मंडळींचं काय, जरी ते वेदाचा अभ्यास केलेला असला तरी नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून ते भ्रष्ट आहेत आणि अशी भ्रष्ट माणसं तुम्हाला बरोबर चालतात का, असा प्रश्न शंकराचार्यांना श्री स्वामी समर्थ विचारला. आणि प्रत्येकाची जी काय प्रकरणं होती ती प्रकरणं महाराजांनी उलगडायला सुरुवात केली जाहीरपणे. आणि त्यावेळेला शंकराचार्यांना महाराजांचं मोठेपण पूर्णपणे जाणवलं आणि त्याचबरोबर मालोजीरावांना जाणवलं. स्वामींचा उदो नंतर झाला. पानामधले असलेले किडे क्षणात नाहीसे झाले. नंतर सर्वांनी तृप्ततेने भोजन केलं. पण कथा सांगण्याचा मूळ मुद्दा असा की आनंदाच्या प्रसंगी आम्ही महाराजांना विसरतो. जर बालोजीराव पण विसरले तर आम्ही पण, स्वामी तिथे सगुण रूपात असताना देखील, तर आम्ही तर सर्वसामान्य माणसं, त्यामुळे आनंदाच्या प्रसंगी आम्ही महाराजांना सहजरित्या विसरू शकतो आणि विसरतो. पण ही आठवण आपल्याला ठेवायची. आता हे तुम्हाला मी कसं पटवून देऊ? तुम्ही म्हणाल असं कसं नाही म्हणता, आम्ही विसरतो. नाही विसरत आम्ही स्वामींना. पण छोटा खोलात विचार करा म्हणजे तुम्हाला पटेल. घरात समजा कार्य आहे तुमच्या, तुम्ही निमंत्रण पत्रिका छापता, तुम्ही स्वामी समर्थांना मठात येऊन निमंत्रण करता, कुठेही जवळपासच्या मठात जाता किंवा स्वामी भवनात येता, स्वामींना आग्रहाने निमंत्रण करता की महाराज तुम्ही यायचं आहे. नंतर खरेदीची सुरुवात होते. भराभरा मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. उत्साहाने सगळीकडे जेवण खाण सगळं काय तर होत असतं. पण महाराजांना नैवेद्य दाखवावा असं वाटतं का? आपण छानपैकी सगळी भोजनाची तृप्ती घेत राहतो. कोण बोलवतो तिकडे सगळं झालं. खरेदी करताना महाराजांसाठी काही वस्तू खरेदी केली जाते का? लाखो रुपये आपण आपल्या वस्त्र आणि दागिन्यांवर खर्च करतो, पण महाराजांसाठी छोटी तरी वस्तू आठवणीने घेतो का? बरं, आता हे सोडून द्या. पुढे ज्या वेळेला लग्न समारंभाला सुरुवात होते, आता वधूवराचं मंगलाष्टक होणार, लग्नाची वेळ मुहूर्त जवळ येऊन ठेपलाय. अशा वेळेला आपण निमंत्रित केल्यापैकी कोण कोण आलं आहे हे आपण उत्सुकतेने सगळं बघतो आणि कोण आलं नाही याची आठवण येते. पण आपण त्यावेळेला महाराजांना शोधतो का? कारण महाराज येणार नाही असं आम्ही आमच्या मनात जाणलेलं असतं, किंवा आम्हाला महाराजांची आठवणच येत नाही. महाराजांनी यायला पाहिजे, महाराज इथे असले पाहिजे अशी प्रार्थना आमच्याकडून होत नाही. ती व्हायला पाहिजे. तुम्ही महाराजांना त्या दिवशी जर निमंत्रण केलं की आता मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे महाराज, तुम्ही मला अजून दिसत नाही, तुम्ही या, तुमच्यासाठी मी हे आसन ठेवलेलं आहे, अशा भावनेने तुम्ही वागलात तर महाराज तिथे येऊन बसतील. हा विश्वास आपल्याला असला पाहिजे. संकटाच्या वेळेला महाराज धावून येणार आहेत आणि संकट सोडवणारे हा विश्वास आमचा असतो. पण सुखाच्या वेळेला देखील महाराजांनी आपल्याबरोबर सहभागी व्हावं ही अपेक्षा आम्ही ठेवतच नाही. म्हणून मी म्हणते की आम्ही महाराजांना सुखाच्या वेळेला विसरतो आणि दुःखाच्या वेळेला मात्र महाराजांची अत्यंत तीव्रतेने आठवण येते, पण दुसरं काही सुचतच नाही. आणि म्हणून वाटतं कुंतीने सांगितलं श्रीकृष्णाला की मला दुःख दे, मला दुःख दे, म्हणजे मला तुझी सतत आठवण राहील. पण आपल्याला सुखात देखील महाराजांची आठवण ठेवायची हे नानांनी आपल्याला शिकवलेलं आहे.
सुखास उलट सातत्याने स्वामी समर्थांची आठवण शिका. आता या अनुषंगाने लग्नाचा विषय निघाला आणि मला काय आठवण येईल, एका आठवणीतून दुसरी आठवण, त्यातून तिसरी आठवण उलगडत माझ्या डोळ्यासमोर गेले आहेत. आणि म्हणून त्यातली गोष्ट एक सांगते. माझ्या घरात एक कार्य होतं आणि म्हणून हॉल बुक करायला आम्ही जाणार होतो. त्या दिवशी सकाळी घरी ब्रेकफास्ट करत असताना माझ्या मनात विचार आला की मी कार्यालयामध्ये हे लग्न करणार आहे, तर तिथे मला महाराजांना नैवेद्य दाखवता येईल का, मला अन्नपूर्णा स्तोत्र म्हणता येईल का. कारण माझ्या घरातलं ते पहिलंच कार्य होतं. मी स्वतः करून देणार हे असं पहिलंच कार्य होतं. आणि त्यामुळे साहजिकच माझ्या मनामध्ये हा विचार येऊन गेला की मी हे सगळं तिथे करू शकणार का. परत म्हटलं की काय, आपण बांधील आहोत, हॉलचा मालक जसं करेल, कॅटरर जसं करेल तसंच आपल्याला तिथे वागायला लागणार. ठीक आहे, आपण मनोमन प्रार्थना करायची. असं करून स्वतःच्या मनाचं समाधान करून आम्ही त्या हॉलमध्ये गेलो. सगळं बोलणं झालं, सगळं झालं. आणि त्यावेळेला स्वतः कॅटरर त्यांनी स्वतःहून मला सांगितलं की या हॉलमध्ये आम्ही स्वामी समर्थांची मूर्ती आहे, तिला नैवेद्य दाखवतो. अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे, तिला नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर भोजनाला सुरुवात होते. मी आश्चर्यचकित झाले. तुम्ही महाराजांची जशी जशी आठवण कराल तसतसे महाराज तुम्हाला अनुभव देतात, हे याच्यावरून समजा तुम्ही. त्याच्यानंतरची आता दुसरी आठवण. आपल्या स्वामी जयंतीचा स्वामी भवनामध्ये मोठा उत्सव असतो. जवळजवळ 5 ते 6,000 लोक तिथे प्रसाद घेऊन जातात. प्रसादाचं जेवणसुद्धा अमृततुल्य असं. सर्व महाराजांची कृपा आहे. भरभरून आपल्या भक्तांना स्वामी समर्थ देत असतात आणि आनंदित करत असतात. देण्यात त्यांना आनंद आहे आणि आम्हाला फक्त घेण्यात असतो. आम्ही द्यायला काही तयारच नसतो. आम्ही साधी भक्ती करण्यामध्ये पण कंजूसपणा करतो असे आम्ही जीव. आणि आम्हाला घडवण्यासाठीच आम्ही हे असे जे जीव आहोत, अज्ञानी जीव आहेत, त्यांना घडवण्यासाठीच, आमचे विचारात परिवर्तन करण्यासाठी श्री समर्थांनी नानांना दर्शन देऊन हे कार्य करायला सांगितलं. आता उत्सवाच्या वेळेला जो काय एवढा स्वयंपाक बनवला जातो त्याची एक विशिष्ट जागा ठरलेली होती आणि वर्षानुवर्ष तिथे स्वयंपाक, भोजन, प्रसादाचं भोजन बनवलं जायचं. दिवसभराचा कार्यक्रम असल्यावर एका दुसऱ्या बाजूला, स्वामी भवनाच्या दुसऱ्या बाजूला सभागृहाचा मांडव घातला जायचा. ती जागा लहान होती आणि स्वयंपाकाच्या इकडची जागा, जी मोकळी जागा होती, ती जागा मात्र मोठी होती. आता येणाऱ्या भक्तांची संख्या वाढायला लागल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी अशी सूचना केली की आपण जागा बदलूया. जिकडे मोकळी जागा जास्त आहे त्या ठिकाणी आपण सभागृह घेऊ आणि स्वयंपाक करायचं काम आपण दुसरीकडे करू. तिथेच भोजन आणि होईल. माझ्या मनात संभ्रम चालू. कॅटररला मी ही गोष्ट सांगितल्यावर विशेष पटली नाही. ते म्हणाले, ताई असं काहीतरी तुम्ही करू नका. एवढ्या लोकांचा स्वयंपाक करायचा असतो. वर्षानुवर्ष आम्ही त्या दिशेत करतोय. ती दिशा लाभलेली आहे, ती तुम्ही आता बदलू नका. आम्हाला खूप ताण पडेल. वेळेवर काही प्रश्न निर्माण होता कामा नये असं त्यांनी मला सांगितलं. आता मी अडकले होते की कार्यकर्ते म्हणतायत आणि कॅटरर म्हणतायत, त्याच्यात मी मार्ग कसा काढायचा या विवंचनेत मी होते. आता तुमच्या विवंचना असतात तशा मला या विवंचना बऱ्याच असतात. आणि गंमत, महाराज असतात आपल्याबरोबर. असं झालं की 2 का 3 दिवस झाले आणि रविवार आला होता. माझ्याकडे प्रश्न विचारायला चिंचवडची एक व्यक्ती आली. तिने तिचा प्रश्न सांगितला, सगळं सांगितलं आणि बोलण्याच्या ओघात त्यांनी त्यांचा व्यवसाय सांगितला की वास्तूमध्ये जर काय दोष असतं तर रेक्टिफिकेशन ऑफ एरर ते मी करून देतो. मी क्षणभर भांबावून गेले. मला जे काय हवे त्याचं उत्तर, त्याची माहिती मला या व्यक्तीकडून नक्की मिळणार आहे हे मी जाणलं. पण आधी मी त्या माणसाचा सगळा प्रश्न पूर्ण ऐकून घेतला. त्याला पूर्णपणे त्यांनी काय करायला पाहिजे याचं पूर्ण मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर त्यानुसार त्याला मी उपासना पण दिली. आणि मग नंतर गमतीने म्हटलं की माझं ना तुमच्याकडे एक छोटं काम आहे. त्यांना पण जरा आश्चर्य वाटलं की माझं काय काम असणार. मी त्यांना म्हटलं की अहो अशी घटना आहे. आता आम्हाला हे जे स्वयंपाकघर आहे, प्रसाद जिथे बनवला जातो त्याची जागा आम्हाला बदलायची आहे.
तर आम्ही जागा बदलली तर जी जागा आम्ही घेणार आहोत ती जागा, ती दिशा योग्य आहे का? ते लागलीच म्हणाले की हो, खूपच छान आहे, ती वायव्येची दिशा येते आणि तुम्ही प्रसादाचं भोजन देत आहे. वायव्य दिशा म्हणजे वायुतत्वाची दिशा आहे आणि ती प्रसार करते, म्हणजे असंख्य लोक प्रसाद घेऊन जातील. चला, शुभ संकेत मिळाला. मी कॅटररना समाधान करू शकते की असं असं झालेलं आहे आणि कार्यकर्ते पण खुश होणार. आता कॅटरर त्यांना जाऊन भेटायचं असं ठरवलेलं मनामध्ये. त्याच वेळेला माटुंग्याला परिवारातल्याच एका व्यक्तीच्या मुलीचं लग्न होतं आणि त्यामुळे त्या लग्नाला जाणं आवश्यक होतं. आणि आम्ही माटुंग्याला लग्नाला गेलो आणि तेव्हा आम्ही ठरवलं की आपण वाटेत आता बाहेरच पडलेलो आहोत, तर तीच गाडी घेऊन कॅटररना भेटायचं आणि हे सगळं वृत्तांत सांगायचा. कारण स्वामी जयंती जवळ येऊन टेपली होती. त्यांची मान्यता मिळाली वेळेवरच मांडवाचं काम सुरू होणार होतं. म्हणून त्यांना माझ्या यजमानांनी फोन केला. आम्ही हॉलमध्ये पोचलो, लग्न लागलं आणि मग यांनी फोन केला की आम्ही असे असे आलेलो आहोत माटुंग्याला, तर आम्ही तुमच्याकडे 2 तासांनी येऊ शकतो का? ते म्हणाले तुम्ही कुठे आहात? हे म्हणाले आम्ही माटुंग्याच्या एका लग्नाच्या हॉलमध्ये आहोत. त्यांनी नाव विचारल्यावर माझ्या यजमानाने नाव सांगितलं. मग त्यांनी विचारलं की तुम्ही कोणत्या फ्लोअरवर आहात? त्यांनी सांगितलं 2ऱ्या मजल्यावर आम्ही आहोत. कॅटरर म्हणजे आपले दादा माळकर म्हणाले अहो, मला स्वतःला इथेच याच हॉलमध्ये ग्राउंड फ्लोअरला माझं कॉन्ट्रॅक्ट आहे. थांबा, मी तुम्हाला येऊन भेटतो, तुम्हीच तिकडेच बसा. दादा माळकर आले, आम्हाला भेटले. मी त्यांना सगळं समजावून सांगितलं. त्यांना पण समाधान वाटलं. बघा, महाराज आपल्याला कसे बरोबर मार्गदर्शन करत राहतात किंवा येणाऱ्या छोट्या छोट्या अडचणी महाराज लीलया कशा दूर करतात. लग्नाचा विषय निघाला, त्या अनुषंगाने या सगळ्या घटना आठवल्या आणि त्या अनुषंगाने तुम्हाला मी सांगितल्या. पण मूळ मुद्दा आपला जो आहे की महाराजांची आठवण सुखाच्या वेळेला पण तेवढीच ठेवायची आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं, हे तुम्ही लक्षात घ्या. आपल्याला अशी भक्ती करायची आहे की महाराजांना आपल्याला कधीच आपण विसरता कामा नये. सुखामध्ये आणि दुःखामध्ये तेवढ्या तीव्रतेने आपल्याला महाराजांची आठवण ठेवायची. आणि जेव्हा आम्ही अशी आठवण ठेवायला शिकू, त्यावेळेला फार मोठे दुःखाचे प्रसंग आयुष्यामध्ये येणारच नाहीत. अडचणी तर महाराज, छोट्या छोट्या अडचणी तर महाराज कसे लीलया दूर करतात हे तुम्ही आत्ताच्या या सगळ्या उदाहरणातूनच बघितलं आहे. आणि महाराज अशा लीलया आपल्या अडचणी सहज दूर करत राहतील आणि मग सुखाचा शोध जो आम्ही घेत राहतो तो आम्हाला आपोआप लागेल. पण आम्ही सुख दुसरीकडे शोधत असतो. इकडे तिकडे, तिकडे गेलं की सुख मिळेल, हे केलं की सुख मिळेल, हे केलं की मिळेल, संपूर्ण आयुष्य त्याच्यात निघून जातो. सुखाचा शोध थांबवा आणि भक्तीच्या मार्गाला लागा की सुख आपोआप तुम्हाला मिळणार आहे. स्वामी समर्थांची भक्ती त्याच्यासाठीच आहे, सुखाचं वाटप करण्याचं आहे. सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन. त्याच्यासाठीच साक्षात श्री स्वामी समर्थांना सगुणरूपात नानांनी स्वामी भवनात आणून बसवलेलं आहे. किती सुंदर ठिकाण निवडलं महाराजांनी. मुंबई पुण्याच्या मध्ये निसर्गरम्य ठिकाणी मला आणून बसवा स्वामींचा आदेश. नुसता आदेश दिला आणि करते सांगितलं तर महाराजांनी सारशक्तीने बरोबर एक निसर्गरम्य ठिकाणी नानांना सहजपणे जागा उपलब्ध करून दिली. जागेसाठी लागणारे पैसे ही सहजरित्या जमले गेले. कोणाकडे मागायला लागली नाही, याचना करायला लागल्या नाही, पावत्या फाडायला फिरायला लागल्या नाही. क्षणार्धात 8 दिवसात पैसे जमले आणि 8 दिवसामध्ये जागेची खरेदी. महाराजांची ही शक्ती. आपली जर इच्छा असली तर महाराजांची शक्ती अशा प्रकारे आपल्याबरोबर कार्यरत असते. हे लक्षात घेण्यासाठी मी हे सगळं सांगते. पण आमचं कसं आहे, आम्हाला अडचण आली की आम्ही ज्योतिषांकडे धावणार. आता ज्योतिषरूकार रागवू नका माझ्यावर, पण खरंच सांगते की जरा काही अडचण आली की ज्योतिषांकडे धावणार. बरं ठीक आहे, ज्योतिषशास्त्र आहे, सगळं कबूल आहे. पण जर त्या ज्योतिषांनी मात्र मला जसं उत्तर हवं आहे तसंच उत्तर दिलं पाहिजे पत्रिकेसंबंधी, तसा आमचा आग्रह असतो, तो चुकीचा आहे. आता एका महिन्याची कथा सांगते. म्हणजे मुलीचं लग्न ठरलं, मुलीने लग्न ठरवलं होतं
आता या पहिला प्रश्न पडला की आता या मुलाची पत्रिका आणि माझ्या मुलीची पत्रिका जुळतीये की नाही, मग ती बरोबर आहे की नाही, माझी मुलगी सुखी होईल की नाही. मनात अनेक प्रश्न. खरं असे प्रश्न मनामध्ये यायलाच नको जर तुम्ही स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त असाल तर. मुलगा जर चांगला आहे, मुलीच्या योग्यतेचा आहे, तर बाकी ते सगळे मनामध्ये येणारे संभ्रम दूर करा. त्या ज्योतिषाकडे गेल्या. ज्योतिषाने सांगितलं नाही नाही करू नका, या मुलाची पत्रिका काय बरोबर नाही आहे, तुमची मुलगी काय सुखी होणार नाही, ती आजारी पडू शकते वगैरे बरंच काय सांगितलं. खूप घाबरल्या, खूप घाबरल्या. मग दुसऱ्या ज्योतिषाकडे गेल्या. मग अशी म्हटल्याप्रमाणे आम्हाला कसं हवं, ज्योतिषांनी आम्हाला जे उत्तर हवे तसंच उत्तर द्यायला पाहिजे, तसंच भविष्य त्यांनी घडवलं पाहिजे. पण ज्योतिषी भविष्य घडवू शकत नाही. स्वामी समर्थ मात्र आपलं भविष्य घडवू शकतात, हा विश्वास ठेवा. आणि म्हणून महाराजांची उपासना करायची आहे, दृढतेने करायची आहे. नुसती करायची म्हणून केली. ताईंनी म्हटले स्तवन म्हणा म्हणून मी आपलं स्तवन म्हणतोय नाही. अंतःकरणापासून उपासना झाली पाहिजे. स्वामींवर अगाध प्रेम तुमचं असलं पाहिजे आणि अगाध निष्ठा असली पाहिजे की महाराज मला योग्य मार्गदर्शन करणारच आणि महाराजांचा हात मी कधी सोडणार नाही. आपण पुराणात बघतो की अनेक निस्सिम भक्त होते, त्यांनी देवासाठी आपल्या नातेवाईकांनाही दूर केलं. तसंच स्वामी समर्थांसाठी आपल्याला फक्त एकच करायचं की महाराजांच्या सातत्याने हात धरून पुढे जायचं आहे. कुठेही डगमगायचं नाही, कुठेही घाबरायचं नाही. महाराजांचं अभिवचन आहे, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढा ॲश्युरन्स स्वामी समर्थ आपल्याला देत असतात, तरी आम्ही इन्शुरन्सच्या पॉलिसीमध्येच गुंतलेलो असतो, भयभीत होऊन की काही झालं तर काय होईल. अरे पण काही होणारच नाही हा विश्वास ठेवा. एवढी अढळ निष्ठा महाराजांवर दाखवा. महाराज तुमच्या संकटाच्या वेळेला नक्की धावून येणार. परमेश्वर हा भक्तासाठी धावून येतो, कुठच्याही रूपात येतो, पण तो धावून येतोच. आपल्या भक्ताला तो कधीच दुःख देत नाही, कधीच त्रास देत नाही आणि त्याला संकटात उडी घालतो. संकटी स्वामी तैसा, सदा चक्रवासाशी मार्तंड तैसा, उडी घालतो संकटी स्वामी तैसा. जसा सूर्याच्या वेळेला सूर्यप्रकाशामध्ये आल्यानंतर, उजेड पडल्यानंतर चक्रवासाला दिसायला लागतं आणि त्याची आणि त्याच्या असलेल्या मालीची चुकामुक झालेली असते. ते दोघं भेटतात आणि त्याला आनंद मिळतो. त्याचप्रमाणे ज्या वेळेला आपला भक्त संकटात असतो तेव्हा उडी घालतो संकटी स्वामी तैसा. आपले सद्गुरू स्वामी समर्थ परमेश्वर आपल्या भक्ताच्या वेळेला तिथे उडी घालतो आणि भक्ताला संकटमुक्त करतो. आता या बाई गेल्या दुसऱ्या ज्योतिषाकडे. ते म्हणाले की अहो काय सांगताय, चांगली पत्रिका आहे, काय फरक नाही, काय तो सांगतो काय समजत नाही. झालं आता संभ्रम आणखीन वाढला. एकाच कडे गेले, ठीक आहे, मग पुढचा निर्णय आपण ठरवायचा लग्न करून द्यायचं की नाही. पण एकाकडून दुसऱ्याकडून, मग तो पण तसा नाही म्हणाला, मग तिसरा, मग चौथा, मग पाचवा, असे 10 ज्योतिषांकडे जाणार, 10 ज्योतिषांकडून 10 गोष्टी ऐकणार. आता या महिलेची कथा आपण पूर्ण करू आणि मग पुढचा भाग बघूया. योगायोगाने त्यांचं पुण्यकर्म खूप चांगलं होतं आणि त्यांना स्वामी समर्थ परिवाराची माहिती मिळाली आणि त्या मला भेटायला आल्या आणि त्यांनी सांगितल्यावर मला हसायला आलं. मी त्यांना म्हटलं अहो मुलाची पत्रिका बघून तुम्ही फक्त ज्योतिष बघताय, पण मुलीची पत्रिका बघा, तिच्या पत्रिकेत जे आहे ते घडणार का मुलाच्या पत्रिकेत ते त्यानुसार घडणार. त्या एकदम अवाक झाल्या. एक क्षण आपली चूक कुठे होतेही लक्षात आली. आणि म्हटलं तुम्ही जर स्वामींची भक्ती केली तर हाही विचार तुम्हाला करायला नको की पत्रिकेत काय दोष आहे. जर मुलगा चांगला शिकलेला आहे, मुलाची फॅमिली आणि तुमची फॅमिली सगळ्या दृष्टिकोनातून मॅच होत आहे, सगळं जर असताना केवळ त्याच्या पत्रिकेत काय आहे हे बघत बसू नका. महाराजांची उपासना करा. दुसरी गोष्ट व्यवहाराची लक्षात घ्या. त्या मुलीने त्या मुलाला पसंत केलेलं आहे आणि पत्रिका बरोबर नाही म्हणून तुम्ही हे लग्न होऊ दिलं नाही तर ती मुलगी डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. हे तुम्ही बघा आता पत्रिकेमध्ये काय येते.
किंवा तिचं दुसरं लग्न करून दिल्यानंतर ती त्या नवऱ्याबरोबर ती सुखी राहू शकत नाही, असं पण घडू शकतं. तर आता हे पण तुम्हाला अज्ञान आहे आणि या बाजूला पण अज्ञान आहे. म्हणजे मुलीचा भविष्यकाळ नक्की काय हे तुम्हाला कोणी सांगणारं, स्पष्ट सांगणारं कोणीच आहे नाही. सांगणारं कोणी नाही, पण घडवणारी शक्ती आहे आणि ती शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ आहे. स्वामी समर्थांची उपासना करा. त्या म्हणाल्या माझी मुलगी स्वामी समर्थांची उपासना करते. म्हटलं मग सगळाच प्रश्न सुटला आहे. मुलगी जर स्वामींची भक्ती करते तर मुलीने घेतलेला निर्णय योग्य असेल, योग्य आहे. आणि तो जर अयोग्य असेल तर महाराज त्याच्यामध्ये अडचणी आणतात. तुम्ही निश्चिंत राहा, यू गो अहेड. आता हे त्याप्रमाणे त्या मुलीचं लग्न झालं आणि ती सुखी आहे. आता मी जे म्हटलं की माणूस संकट आल्यानंतर, काळजी आल्यानंतर लागली ज्योतिषाकडे धावतात. त्या संबंधीची एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते. एक व्यक्ती होती, एका ज्योतिषाकडे गेली. त्यांनी सांगितलं तुझा भविष्यकाळ अंधारमय आहे. दुसऱ्याकडे गेले, त्यांनी पण ते सांगितलं तुझं भविष्यकाळ आहे तो अंधारमय आहे. 10 ज्योतिषांकडे ते जाऊन आले आणि प्रत्येक ज्योतिषाने त्यांना ते सांगितलं. मग आता या माणसाने काय केलं की आता ज्योतिषी नको, हस्तमुद्रिकाकडे जाऊन बघूया. आणि म्हणून त्याच्याकडे गेला. असे 5-6 हस्तमुद्रिक बघितले. त्या 5-6 हस्तमुद्रिकांनी पण तीच गोष्ट सांगितली, अंधारमय झाले. मग त्यांनी विचार केला की फेस रिडिंग करणाऱ्या माणसाकडे जावं. म्हणून असे 4-5 फेस रिडिंगवाले त्यांनी पालथे घातले. प्रत्येकाने त्याला हेच सांगितलं की तुझा भविष्यकाळ अंधारमय आहे. आता दुःखाच्या आणि भयभीताच्या तो खोल टोकामध्ये जाऊन पोचलेला. आणखीन कोणीतरी त्याला सुचवलं की अशी एक व्यक्ती आहे, ती कासव आपल्या हातात घेते आणि ती सोडते. आणि तुझा प्रश्न तू सांगितल्यावर ती हातातून कासव बाहेर काढते, सोडते. आणि ते कासव त्याने जे चित्र काढलेलं आहे, एका बाजूला पांढऱ्या रंगाचा गोल आणि दुसऱ्या बाजूला काळ्या रंगाचा गोल. तर कासव जर पांढऱ्या रंगाच्या गोल आहे त्याच्याकडे गेलं तर तुझा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. आणि जर ते काळ्या ह्याच्याकडे गेलं तर तुझा भविष्यकाळ अंधकारमय आहे. ही व्यक्ती त्या माणसाकडे गेली. त्या माणसाने कासव सोडलं आणि ते अंधाराकडे जाऊ लागलं. ते लागल्यानंतर दुःखाच्या खोलात गेलेला तो गृहस्थ धडकन उभा राहिला आणि त्याने ते कासव आपल्या हातात घेतलं आणि ते कासव वाढून जबरदस्त पांढऱ्या असलेल्या सर्कलवर ठेवलं आणि म्हणाला माझा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, प्रकाशमय आहे, आनंदमय आहे. आता या व्यक्तीला त्या क्षणाला जेव्हा जाणवलं की मला तारणारं कोणी नाही, मीच मला तारायचं आहे. आणि त्यावेळेला तो खडबडून उभा झाला. तसं आपलं आहे की आपल्याला स्वामी समर्थ तारून देणार आहेत हा विश्वास जर असेल तरच तुम्ही प्रयत्नशील राहणार. नाही तर तुम्ही 10 ठिकाणी विचारत राहणार, करत राहणार. प्रयत्न करत राहायचं आहे. आपला भविष्यकाळ उत्तम घडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायचं आणि त्याचा मार्गही नानांनी आपल्याला दाखवला आहे. तरीही आम्ही भयभीत होतो. आणि म्हणून मुख्य जे स्वामींचं वचन आहे की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नहीं जिंदा है, एवढ्याच गोष्टीचा कायम जप करा. मनात जरा भीतीची एखादी रेषा उमटती अशी वाटली तर त्या क्षणाला महाराजांचं अभिवचन आठवा, मी तुझी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता उपासकाला महाराज कशा प्रकारे गाणं देतात त्या संबंधीची कथा आपण बघूया. या महिलेची कथा आठवल्यावर त्या महिलेची कथा आठवली म्हणून सांगते. तिवारी नावाची व्यक्ती, पुण्यात राहणारी महिला, मुलगी चांगली शिकलेली. मुलीचं लग्न झालं पण नवऱ्याकडून तिची फसवणूक झाली. तिच्याकडून पैसे घेतले, बरेच काहीतरी केलं आणि म्हणून या मुलीने डायव्होर्स घेतला. डायव्होर्स नंतर ही एवढी IT इंजिनियर मुलगी डिप्रेशनमध्ये जायला लागली आणि मुलगी बँगलोरला कामाला होती. ही महिला पुण्यामध्ये आणि नवऱ्याला हार्टचं दुखणं आणि तो बेडरिडच होता. मुलगी हळूहळू डिप्रेशनमध्ये गेली. 4-5 महिने झाले आणि त्यानंतर तिचं डिप्रेशन एवढं वाढलं की ती आईला फोन करायचा पण तिने बंद केला. आई काहीच करू शकत नाही आहे.
कारण आई वडिलांना घेऊन जाऊ शकत नाही, नवऱ्याला तिथे नेऊ शकत नाही आहे, त्यांना एकटं ठेवून जाऊ शकत नाही आहे आणि मुलगी इकडनं काही रिस्पॉन्स देत नाही. त्या महिलेची, त्या मातेची अवस्था कशी असेल ह्याचा तुम्ही विचार करा. पण महाराजांना काळजी घ्यायला, काळजी कोण घेणार? फक्त महाराज आपली काळजी घेऊ शकतात, हा विश्वास ठेवा. म्हणून स्वामींच्या चरणी तन मन धन तुझ्या पदीनाथा, पंचारती तुझं श्री स्वामी समर्थ आहे. नानांचं जे काव्य आहे तेही लक्षात ठेवा, त्याच्याकडे आपण पुढे येऊच. गुरुवार होता, त्यांच्याकडे एक गृहस्थ आले, परिचित गृहस्थ आले आणि आपलं सांघिक प्रार्थनेचं पुस्तक त्या महिलेला दिलं आणि सांगितलं की हे वाचा, आता तुम्हाला काही मार्ग देत हे वाचा. महिलेने अर्थात ते पुस्तक घेतलं, आनंदाने घेतलं. स्वामींचं आहे, बघूया आपल्याला काहीतरी आशीर्वाद कुठून तरी मिळेल. त्याच्यावर आपला लँडलाईन नंबर होता, त्याच्यावर त्यांनी फोन केला. स्टाफ कोणी नव्हता आणि मी तिथे होते म्हणून मीच फोन उचलला. डायरेक्ट त्यांचं माझ्याशीच बोलणं झालं, निरोप देऊन ठेवलाय, नंतर ताई बोलतील, ताई भेटणार नाही, अशा काही अडचणी पण आल्या नाही. हे पण महत्वाचं आहे. मला सगळी कथा सांगितली, असं असं आहे, आता मी काय करू मला तुम्ही सांगा. मी त्यांना म्हटलं काळजी करू नका, तुमच्यापर्यंत महाराज येऊन पोचलेले आहेत, आता तुमचा प्रश्न निश्चित सुटणार आहे. पुस्तकात असलेलं स्तवन म्हणायला सुरुवात करा आणि मुलीचा नंबर मला द्या, त्या मुलीशी मी बोलते. मुलीला 9 वाजता रात्री मी फोन लावला आणि तिला सांगितलं तू फोन ठेवू नको, तुझ्या आयुष्यामध्ये असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी हे सगळे माझे प्रयत्न आहे आणि कृपया तू फोन डिस्कनेक्ट करू नको, असं सुरुवातीला सांगून तिला मी विचारलं. तिला सगळं सांगितले की तुझ्या आईचा मला असा फोन आला आहे, मी असं काम करते. मग तिला काही गोष्टी मी सांगितलं, फोन ठेवू नको. मधून मधून तिला मी परत तेच सांगत होते की तू फोन ठेवू नको, तुला आयुष्यात जर सुखी व्हायचं असेल तर मी काय म्हणते तू जरा ऐक. आणि त्याप्रमाणे तिला काही गोष्टी समजावून सांगितल्या आणि तिला मी सांगितलं की तू आईला फोन करत नाहीस, पण तू मला फोन करून तुला दर 2 दिवसांनी तुझी असलेली परिस्थिती मला सांगायची आहे. मी तुला काही 4 गोष्टी सांगणार आहे, काही अनुभव सांगणार आहे, काही उपदेशाच्या गोष्टी सांगतील आणि त्याप्रमाणे तू स्वतःला बदलायचं आहे, कारण तुला आयुष्यामध्ये सुखी व्हायचं आहे. मग मी तिला फोन करायची आणि मग तिच्या आईला फोन करून सांगायची की तुमच्या मुलीशी मी बोलले, ती असं असं म्हणाली, ती ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. हळूहळू हळू ती मुलगी डिप्रेशनमधून बाहेर यायला लागली. बघा तुम्ही काउन्सिलिंगची पण किती गरज असते. माणसांच्या विचारात परिवर्तन घडवणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि तेच कार्य आपल्या नानांनी केले, लक्षात घ्या. त्यासंबंधी पण आपण पुढे बोलणार आहोत. या मुलीला सांगून सांगून ती एका क्षणी मला तिने सांगितलं की ताई मी आता एकदम नॉर्मल झाले, तुम्ही काय सगळं सांगताय ते मला सगळं पटतंय. मी तिला एक जो महत्त्वाचा मुद्दा सांगितला तो सर्वांनी लक्षात ठेवण्यासाठी आहे. मी तिला म्हटलं की त्याआधी तुला फसवलंस म्हणून तू स्वतःचं आयुष्य कशाला आता नाचतेस. खंबीरपणे उभी राहा तू की त्यांनी माझी फसवणूक केली आहे म्हणून मी माझं नुकसान करून घेणार नाही आणि माझ्या नुकसानाबरोबर मी माझ्या आईवडिलांचं नुकसान करणार नाही. तिला माझा विचार पटला. म्हटलं झालं गेलं सगळं विसरायचं आणि नव्याने आयुष्याला सुरुवात करायची आहे. महाराजांची कृपा होत राहील. काही अनुभव तिला अधूनमधून मी सांगायची, रिलॅक्स तिला करायची, तिच्याशी छान गप्पा मारायची. ती मुलगी पूर्णपणे याच्यातून बाहेर आली. नंतर तिने आईला फोन करायला सुरुवात केली होती आणि नंतर ती पुण्याला अधूनमधून जाऊन आईवडिलांना भेटायला लागली आणि 1.5 वर्षामध्ये त्या मुलीचा विवाह झाला आणि आज ती सुखी आहे. उडी घालतो संकटी स्वामी तैसा, कशा प्रकारे महाराजांची शक्ती आपल्या पाठीमागे कुठून कशी उभी राहील आपण सांगू शकत नाही. हे सारं अगम्य आहे, अतर्क्य आहे स्वामींच्या लीला. फक्त म्हणून आपल्याला एकच करायचं आहे की महाराजांवर पूर्ण विश्वास. परमपूज्य नानांनी स्वामींची भक्ती ज्या मार्गाने करावी आपल्याला सांगितलं आहे त्या मार्गाने सातत्याने आपण जात राहा असं मी सांगेन. तन मन धन या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर, दुसऱ्या पायरीवरून तिसऱ्या पायरीपर्यंत आपल्याला जायचं आहे. पहिली पायरी जर कसली असेल तर धन अर्पण करता आलं पाहिजे, पण हेच माणसाला जमत नाही.
पैसे खर्च कसे करणार? पण ईश्वरी कार्यासाठी तुमच्या उत्पन्नातला काही भाग सातत्याने अर्पण करणं ही कृपेसाठी असलेली एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. आता काही लोकांचे मोठे प्रश्न असतात, मोठं ऑपरेशन होणार असतं, पण स्वामी कृपेनी दिलेल्या मी दिलेल्या उपासनातून स्वामी कृपेनी त्यांचं ऑपरेशन टळतं. अशी घटना घडून देखील त्या फॅमिलीला कधी असं वाटत नाही की अरे आपल्या ऑपरेशनचा केवढा मोठा खर्च होता, केवढं मोठं आपल्याला टेन्शन होतं, ते काहीही उरलं नाही तर आपण स्वामींना काहीतरी अर्पण करायला पाहिजे. आपले एवढे पैसे वाचलेत, एवढा शारीरिक त्रास वाचलाय, मानसिक त्रास वाचला आहे, पण माणसांना विस्मरण होतं. आपल्यातलं धन दुसऱ्याला देणं ही जी प्रक्रिया, या प्रक्रियेमध्ये अनेक लोकांना अनेक अनंत अडचणी वाटतात. एवढा मनुष्य धनाला चिकटलेला असतो. पण तुमची मूठ अशी मोकळी केली पाहिजे, वाहता हात ठेवला पाहिजे ईश्वरी कार्यासाठी. दुसऱ्याच्या मदतीसाठी तुम्हाला पैसे देता आले पाहिजे, दान करता आलं पाहिजे. आणि जिथे जिथे धनाचं अर्पण ईश्वरी कार्यासाठी, सामाजिक कार्यासाठी होत राहतं, त्यावेळेला आपोआप ईश्वराची कृपा होत राहते. हे सत्य आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता म्हणून नानांनी आपल्याला काही गोष्टींची सवय लावली आणि ह्या गोष्टी आपल्याकडून नकळत करून घेतल्या आहेत. एवढ्या नानांच्या उपासना पद्धतीला महत्त्व आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून महाराजांची कृपा होते. दादांनी आपल्याला एक योजना दिली आहे, ती म्हणजे तुमच्या उत्पन्नातला काही ठराविक भाग स्वामी समर्थ परिवाराला दर वर्षातून एकदा पाठवा, महिन्यातून एक पाठवा, कसंही पाठवा, पण तो काही हिस्सा स्वामींच्या नावाने काढूनच ठेवायचा आहे. ही सवय नानांनी लोकांना लावली. उपासना देताना ही पहिली अट घातली की तुमच्या उत्पन्नातला तुम्हाला योग्य वाटेल एवढा हिस्सा स्वामींसाठी तुम्ही द्यायचा आहे. दर महिन्याला नाहीतर वर्षातून एकदा, कसंही करा, पण एवढा हिस्सा तुमच्या, जसा आपण इन्कम टॅक्स भरतो त्याचप्रमाणे स्वामी कार्यासाठी जे पैसे लागतात, धनाची आवश्यकता असते, ती तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. का तर तुम्हाला द्यायची सवय लागली पाहिजे. आम्ही फक्त घेण्यातच आनंद मानतो. हे मिळालं, ते मिळालं, ते मिळालं, ते मिळालं, ते मिळालं, त्याच्यापेक्षा मी हे देऊ शकले, मी हे देऊ शकले, मी हे देऊ शकलो, मी हे करू शकलो, याच्यामध्ये आनंद माना. ही शिकवण त्यांना दिली आणि ही आपल्याला लागावी, सवय लागावी. म्हणून नानांनी उपासना देताना हे बंधन घातलं होतं की तुमच्या उत्पन्नातला ठराविक भाग स्वामी समर्थ परिवाराकडे यायला पाहिजे. आपाप माणसांना सवय लागत गेली की नाही, मला स्वामींसाठी काहीतरी दिलं पाहिजे. आता नाना ही योजना सांगून गेले. अर्थात त्या ह्याच्यातून स्वामी समर्थ परिवाराकडे फंड्स जमा होऊ लागले की त्या योगे मठाची सगळी व्यवस्था बघणं अधिक सुलभ होऊ लागलं. आलेल्या भक्तांसाठी प्रसाद देणं, नंतर त्यांची तिथे सोय करणं, या सगळ्या गोष्टी सुलभतेने होऊ लागल्या. मंदिराची डागडुजी आहे, रंग आहे, रिपेरिंग आहे, कितीतरी गोष्टी आहेत. परिसर स्वच्छ ठेवायला लागतो, तिथे बाग आहेत, फुलं आहेत, खतं आणायला लागतं, सगळ्या गोष्टी कितीतरी होते. या सगळ्याचा खर्च म्हणजेच महाराजांच्या कार्यासाठी खर्च हे लक्षात येते. आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या निधीमध्ये आपण सहभागी होणं खूप गरजेचं आहे. अचानक आपण स्वामी समर्थांच्या चरणापर्यंत जाऊन पोचतोय, कारण तिथे तयार झालेली फुले स्वामींच्या चरणाशी अर्पण करतात. जर तुमचं त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन आहे तर आपोआप तुमचा नमस्कार तिथे जाऊन पोचलेला आहे. असं नको आहे की तुम्ही जाऊन पाय भरले पाहिजेत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता बघाशी म्हटलं, तिवारीबाईंच्याकडे कसे येतो, बरोबर गृहस्थ जाऊन पोचले आणि पुस्तक देऊन आले. त्यांनी जी काय उपासना केली ती महाराज जाणत होते. तसे तुम्ही जे काय करणार आहात ते महाराज जाणतात. आता ती योजना, या योजनेनंतर म्हणजे जसा कामाचा व्याप जास्त वाढायला लागला, धनाची जास्त अपेक्षा, आवश्यकता निर्माण होती आहे, त्यावेळेला महाराजांनी आणखीन दोन नवीन गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केल्या. एका महिन्याने आग्रह धरला की तुम्ही नंदादीपाची योजना सुरू करा. एका महिन्याने आग्रह धरला तुम्ही महाप्रसादाचे. बरं, त्या पहिल्याच दर्शनाला आलेल्या बाजींतांचा काही परिचय नाही, काहीही माहिती नाही. त्या काही समस्या घेऊन आल्या आहेत, काही मागायला आल्या आहेत असंही नाही. पण ती महिला येऊन मला सांगून गेली की नाही तुम्ही इथे नंदादीपाची योजना सुरू करा, मी एवढे पैसे देतेच.
तसंच दुसरी एक महिला एक दिवस त्या दिवशी सकाळी येऊन म्हणून गेली होती की मला महाप्रसादाची योजना सुरू करा तुम्ही, मी एवढे एवढे पैसे देते. या योजना महाराजांनी सुरू केल्या, नंदादीप आणि महाप्रसाद. स्वामींच्या समोर त्यांचा ज्या समय आहे स्वामींच्या बाजूला त्याच्यामध्ये दीप लावला जातो. त्याचा जो काय खर्च आहे त्या खर्चासाठीचे पैसे म्हणजे नंदादीपाची योजना. सर्वांना आपण दुपारी प्रसाद देतो, त्या प्रसादासाठी होणारा खर्च म्हणून आणि महाराजांना विशेष करून महाराजांसाठी महानैवेद्य आपल्या शुभदिनी तो करावा. अशा प्रकारच्या योजनात कोणतीतरी दुसरी अपरिचित व्यक्ती येऊन सांगून जाते, म्हणजे महाराजच त्या रूपातून येऊन सांगून गेले आणि त्या योजना आपण सुरू केल्या. अशा प्रकारे आपण संचित केलेला धनातला काही भाग हा स्वामींसाठी अर्पण करण्याची सवय आपल्याला आपोआप लागली आणि जी आवश्यक आहे ही आवश्यक उपासना आपल्याकडून करून घेतली जाते. आता दुसरं तनही तुम्हाला स्वामी कार्यासाठी, ईश्वरी कार्यासाठी, गुरु कार्यासाठी झिजवता आणि समाजासाठी झिजवता आलंच पाहिजे. आम्ही कसं करणार? आम्ही म्हणणार की काय मी काय काम करणार, मी त्या ऑफिसमध्ये टेबलावर बसणारा, मी मोठा साहेब, मला कसं जमणार काम. पण तुम्ही नियोजन तर करू शकता. कमीत कमी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की काही मंदिर आहे, या मंदिराची जी स्वच्छता आहे त्यासाठी मॅनेजमेंट जी आहे ती मी बघतो, दर महिन्याला येऊन मी हे सगळं काम करून घेतो, असं तर तुम्ही सेवा करू शकता. सेवा ही घडलीच पाहिजे, सेवेशिवाय शक्यच नाही. आणि म्हणून महाराजांच्या जवळ जायचं असेल तर महाराजांचं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये तुमचं शरीर झिजलं पाहिजे. नाना नेहमी सांगायचं की जेव्हा आमची ठाण्याची सांघिक प्रार्थना सुरू झाली 1979 साली, त्या काळात आजच्यासारखे लोक फारसे देवभक्त नव्हते. आज सगळी तरुण मंडळी देवळात जातात, जपजाप्य करतात, प्रार्थना करतात, आरत्या करतात, बरेच मोठ्या प्रमाणावर यात्रा करतात. तसा काळ तो नव्हता. देवाचं करणं म्हणजे कमीपणा, अशिक्षितपणा असं समजलं जायचं तो काळ होता. पण त्यावेळेला पण काही तरुण मंडळी नानांकडे येत होती. अगदी 9वी शिकणारी मुलं पण नित्य नेमाने नानांकडे यायची, प्रार्थनेला यायची. दादांनी जाणले होते की या मुलांना 1 तास प्रार्थनेला बसणं कठीण आहे. आणि म्हणून दादांनी त्यांना काय सांगितलं की तुम्ही तरुण मंडळी आहात, तुम्हाला 1 तास प्रार्थनेला बसवत नाही आहे ना, ठीक आहे, तुम्ही एक करा. तुम्ही सगळी प्रार्थनेची तयारी करायची, नंतर तुम्हाला कुठे जायचं ते जाऊन या आणि त्याच्यानंतर जी सगळी आवराआवरी असती ती करायला, श्रम करायला तुम्ही यायचे आणि ही जबाबदारी तुम्ही पार पाडायची. अशा प्रकारे त्यांना ही आपली तनू शिजवण्याची सवय नानांनी लावली आणि त्यांच्याकडून अशा प्रकारे नानांनी महाराजांची उपासना करून घेतली. आता धन झालं आणि तन झालं. जेव्हा तुम्ही धन अर्पण करायला शिकताय त्याच्यानंतर तुम्ही तन अर्पण करायला शिकताय. पहिली पायरी झाल्यावरच तुम्ही दुसऱ्या पायरीवर येताय आणि तिसरी पायरी म्हणजे मन अर्पण करणे. आता मन अर्पण करणे म्हणजे काय? तर तुमच्या मनातले असलेल्या विचार चांगल्या दिशेने नेणे हे मन अर्पण करणे. मनातले असलेले वाईट विचार पूर्णतः जाऊन त्या ठिकाणी ईश्वराला आवडतील असे शुद्ध आणि चांगले विचार सातत्याने आपल्या मनामध्ये असणं. स्वामी समर्थांवर नितांत श्रद्धा असणं, त्यांचे चरण सोडून उगाच 10 ठिकाणी मन धावू न देणं म्हणजेच मन अर्पण करणं. जेव्हा तुमचं धन अर्पण होतं आहे, ही पायरी तुम्ही टप्प्याने पार केल्यानंतर तुम्ही तनाच्या पायरीवर येऊन पोचलात आणि या 2 पायऱ्या चढून गेल्यानंतर तुम्ही मनाच्या पायरीवर पोचू शकता. आणि स्वामी समर्थांना नानांनी जसं आपलं मन पूर्णतः अर्पण केलं तसं आपल्याला ते करता यावं यासाठी नानांनी हा स्वामी समर्थ परिवार स्थापन करून आपल्याला उपासना पद्धती दिली आहे आणि ही प्रार्थना, सांघिक प्रार्थना आपल्याला दिलेली आहे की जी आज आपण अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने करत आहोत. मनातले विचारात परिवर्तन करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि सद्गुरू कृपेने ते घडतं.
त्या पायरीपर्यंत जेव्हा तुम्ही धनाला सुरुवात करता, गुरुच्या मार्गदर्शनासाठी मार्गदर्शनाखाली तुमच्या ह्याच्यात फरक पडत जातो, त्यावेळेला तुम्ही मनामध्ये शुद्ध विचार तुमच्या आणण्याचं सामर्थ्य गुरुमध्ये असतं, गुरुच्या उपदेशात असतं. नानांनी अशी माणसं घडवली. नानांकडे एक स्मगलर आला होता. 76-77 सालची गोष्ट असेल ही. त्यावेळेला स्मगलिंग खूप व्हायचं, कारण स्मगलिंगमधलं सोनं स्वस्त मिळायचं. सोन्याचा मोह सर्वांनाच असतो, नुसतं नाव घेतलं तरी अरे वाटतं वा. आता हे स्वस्त पण मिळायचं आणि तेवढं प्युअर पण मिळायचं, त्यामुळे माणसं त्या मोहात पडायची आणि त्यामुळे स्मगलिंग करणारे माणसं आणखीन स्मगलिंग करायला लागायची. सगळं जुळलेलं असतं, एकमेकांच्या संबंधित असतात. माणसांना पण मोह स्वस्त घेण्याचा आणि ते घेतायत, विक्री होते म्हणून जास्त लोक स्मगलिंगमध्ये पडली. असा तो काळ. नानांकडे एक स्मगलर आला आणि त्यांनी सगळं नानांना सांगितलं की तो काय करतो आणि तो कशा जाळ्यात अडकलेला आहे. त्यांनी नानांना पुढे असं सांगितलं की तुम्ही मला या जाळ्यातून बाहेर काढा, मला ह्याच्यातून बाहेर यायचंय, माझा जीव गुदमरतोय, मी हे नाही करू शकत आहे, मी फार खोलामध्ये गेलेलो आहे आणि आता माझी फसकत होतीये. तुम्ही या मोठ्या संकटातून तुम्ही मला बाहेर काढा आणि तुम्ही मला बाहेर काढल्यानंतर तुम्ही जेवढं मागाल तेवढं सोनं मी तुम्हाला द्यायला तयार आहे. आम्हाला 10 रुपयाची वस्तू फुकट मिळते, 10% डिस्काउंट आहे तरी आम्ही धावतो. पण नाना काय म्हणाले असतील त्याला, तू माझ्याकडे आला आहेस त्यामुळे तुझा प्रश्न मी सोडवणार आहे, तुला संकटमुक्त मी करीन, पण मला सोन्याची अपेक्षा नाही, मला तुझ्याकडून 1 ग्रॅम सोन्याची अपेक्षा नाही, मला काही देऊ नकोस. केवढे उच्च विचार आहेत हे आपण ध्यानात घ्यायचे परोपरीने, की आम्ही पैशासाठी कशी धावाधाव करतो आणि आमचे पैसे कसे वाचतील आणि ती मनं आणखीन आमची कोती होत जातात, हे लक्षात घ्या. देणारा परमेश्वर आहे हा दृढ विश्वास नानांचा होता आणि म्हणून नाना या शुल्लक मोहात पडले नाहीयेत. हा शुल्लकच मोह हे लक्षात घ्या. तुम्ही किती पण सोनं तुम्हाला दिलं तरी तो मोह शुल्लकच मोह असं आपण म्हणू शकतो, कारण त्याच्यापेक्षा अपरंपार सुख महाराज आपल्याला देतात, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच महिलेला नानांनी पूर्णपणे जाळ्यातून सोडवलं. नानांनी त्याच्याकडे काय मागितलं? नानांनी त्याला तसं नाही सोडलंय, नुसती उपासना दिली, तू उपासना कर जा. नाना म्हणाले की ह्याच्यानंतर परत तुझ्या हातून असं कुठलंही दुष्कर्म घडणार नाही, तू सन्मार्गानेच जाशील आणि समाजाला हितकारक असंच तुझं वर्तन कायम राहील, असं वचन तू मला दे आणि मग मी तुला संकटातून मुक्त करतो. त्यांनी वचन दिलं, नानाने त्याला संकटातून मुक्त केलं आणि तो पूर्णपणे त्या जाळ्यातून सुटला आणि त्या मार्गातून तू बाहेर आला. आपण बघतो की वाल्या कोळी होता वाटमऱ्या, नारद मुनी भेटले. नारद मुनीने त्याला दाखवून दिलं की तू कसा चुकतोयस आणि रामनामाची भक्तीची गोडी लावली आणि मग वाल्मिकी ऋषी तयार झाले. विचारात तोच वाल्या कोळी, देह तोच आहे, पण काय बदलले? विचार बदलले. स्मगलर तोच आहे पण विचार बदलले आणि म्हणून मनामधल्या असलेल्या विचारांच्या मध्ये परिवर्तन हे अत्यंत महत्वाचं असतं. ही पायरी तेवढीच उपासनेमध्ये महत्वाची आहे आणि हे सद्गुरू करू शकतो. नानांनी जशी माणसं घडवली तशीच गाणे पुढे सातत्याने या परिवारात घडत राहिली, कारण एकाकडून दुसऱ्याकडे उत्तम विचार जात राहिले. त्यामुळे आपला स्वार्थाचा आलेला प्रत्येक क्षण आपल्याला दूर सारता आला पाहिजे आणि जेव्हा या स्वार्थाच्या पैशाच्या मोहातून तुम्ही बाहेर पडणार आहात त्याच वेळेला तुमच्यावर महाराजांची कृपा होऊ शकते, हे मी लिहून देते. खरं तर नानांकडे त्यावेळेला काहीच नव्हतं. ज्या वेळेलाच मंगलांनी सांगितलं मी तुम्ही मागेल तेवढा सोनं देऊ शकाल, तेव्हा नानाची परिस्थिती काय होती याचा विचार करा. उत्पन्नाचं साधन नाही, महाराजांच्या फोटो पुढे येतील पैशात, त्याच्यामध्ये चरितार्थ नानांचा संसार चाललेला होता.
त्यावेळेला लोकांकडेच पैसे कमी असायचे. आज जे काय दिसतंय तो अबाब पैसा आज लोकांकडे आहे, तरी पण लोक रडतात. ही गंमत आहे. तरी पण पुरत नाही, कारण आमच्या हौशी वाढल्या, आमच्या वासना वाढत चालल्या आहेत. वेगाने हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. त्यामुळे माणसं पैसा मिळून पण सुखी नाही. त्या काळाकडे लोकांकडे अत्यंत कमी असायचं. कुटुंब मोठी असायची. गरजेपुरता सुद्धा पैसा नसायचा. त्यातलं दान स्वामींच्या समोर कोण किती पैसे ठेवणार. दानांचं घर अशा तुटपुंज्या आर्थिक ह्याच्यावर चाललं असताना देखील नानांना एक क्षणाचा मोह पडला नाही. आणि त्यांना मोह पडला नाही म्हणूनच त्याच्यामध्ये विचार परिवर्तन झालं, हेही तुम्ही लक्षात घ्या. नाहीतर असं विचार परिवर्तन होत नाही. आणि म्हणून सद्गुरूच्या कृपेखाली वावरलात तर तुमच्या अंतःकरणामध्ये असलेले अशुद्ध विचार नाहीसे होतात. चांगले विचार आल्यावर अर्थात आपल्याकडून चांगलीच कृती घडतेच, म्हणजेच आपल्याकडून पुण्यकर्म घडत राहतं. आणि जेव्हा सत्कर्म आणि सदाचार हातून घडू लागतो, त्या मार्गाने मनुष्य आपली वाटचाल करू लागतो, त्यावेळेला तो खरोखरच मार्ग सुखाचं जीवन होत जातं माणसाचं. आणि सुखी व्हावे सारे जग, तेथे धावे जनार्दन, त्याच्यासाठीच हा स्वामी समर्थ परिवार आहे. आता पुढे प्रश्न की साधना करावी. आता महाराजांची भक्ती करायची आहे. मग चला, आता मी 24 तास स्वामींचं नावच घेते. मी मठात येऊन बसते आणि मी 24 तास नाम घेत बसते. बाकीच्यांनी सगळ्यांनी माझ्यासाठी जेवण खाण, कारण मी एवढी साधना करणार, माझं चहा पाणी जेवण खाण सगळं बाकीच्यांनी बघा, असं काही लोकांना वाटू शकतं. अशी मंडळी आहेत, ते असं समजतात की आम्ही साधना करतोय आहे म्हणजे आमची सेवा बाकीच्यांनी केली पाहिजे. आणि म्हणून साधना महत्वाची का सेवा महत्वाची, हा मोठा प्रश्न आहे. या प्रश्नावर उत्तर रामकृष्ण परमहंसांनी सेवेला महत्त्व दिले. नानांनी पण सेवेला महत्त्व दिलंय, कारण नानांनी सेवाच केली. स्वामी समर्थांनी पण सेवेलाच महत्त्व दिलंय, हे लक्षात घ्या. स्वामी समर्थांनी जे जे शिष्योत्तम घडवलं त्या सर्व शिष्योत्तमांना काय सांगितलं असेल तर तुमचा देह झिजवा, सेवा करा. साधना करायला कोणाला सांगितलं का? ज्यांनी त्यांनी आपली साधना केली, उपासना केली, ती गोष्ट वेगळी. पण महाराजांनी आता जगन्नाथपुरीला लोणीबुवांच्या महाराजांच्या देहामध्ये नवचैतन्य निर्माण केलं आणि काय सांगितलं? साधना कर. नाही, महाराज म्हणाले, काय म्हणाले महाराज? सेवा कर, भक्ती मार्गाचा प्रसार कर, म्हणजे सेवा कर. सूरसागरात आत्महत्या करायला निघाले सुरतकर महाराजांना महाराजांनी बाहेर ओढून काय सांगितलं की हा देह काय नाहीसा करतोयस, चल मागे फिर, मठाची स्थापना कर आणि भक्ती मार्गाचा प्रसार कर. स्वामींनी सेवेला लावलंय. गोपाळबुवांना पण महाराजांनी पादुका देऊन तेच सांगितलं की अगदी जंगल असलेल्या ठिकाणी जाऊन जा आणि तिथे स्थापना कर पादुकांची. भिक्षा मागून जीवन जग. आणि त्याप्रमाणे ते व्रत गोपाळबुवांनी पाळलं. गोपाळबुवा केळकर चिपळूण येथे मठ स्थापन झालेलं आहे. घरोघरी भिक्षा मागून दिलेल्या पादुकांची पूजा अर्चा करत गोपाळबुवा स्वस्तपणे राहत होते आणि भक्ती मार्गाचा प्रसार म्हणजे सेवेचं कार्य गोपाळबुवाच्या पेटीलं. आपल्या नानांना पण स्वामींनी तेच सांगितलं. काय सांगितलं? भक्ती मार्गाचा प्रसार कर. मगाशी म्हटल्याप्रमाणे एक देह जिजवनी अनेक देह तारणे, दैन्य दुःख दिवनांचे दिशांतरी लावणे, हीच साधना तुम्हा स्वामी चरणी सांगणे, हेच सांगणे तुम्हा पुन्हा पुन्हाच सांगणे, आपला देह कष्ट विलाच पाहिजे. हे महाराजांचं सांगणं आहे. रामकृष्ण परमहंसाच्या चरित्रात एक कथा आहे. रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी शारदा देवी अध्यात्मामध्ये अत्यंत वरच्या उच्च पातळीवरची ही महिला दिवसभर साधना करत नाही बसायची, तर काय करायची हे लक्षात घ्या तुम्ही. रामकृष्ण परमहंसांचा जो काही शिष्यगण होता त्या सर्वांचा स्वयंपाक बनवण्याचं काम या करायच्या आणि अत्यंत शांततेने आणि प्रसन्नतेने. आम्हाला जर 4 छोटी कामं केली संस्थेमध्ये येऊन किंवा कुठे मठात जाऊन मंदिरात जाऊन तर असं वाटतं वा 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 मी केवढं केलं, मी केवढं, अरे आपण कोण आहोत. साक्षात श्रीकृष्णाने पत्रावळी उचलल्या आहेत.
कृष्ण कृष्ण करायचं, पण कुठे काय उचलायची वेळ आली, उष्ट खरकट काढायची, स्वच्छता करायची, तर आम्ही मागे पुढे बघणार. पण तरी म्हणणार आम्ही भक्त आहोत, आम्ही भक्त नाही. आम्हाला जर श्रमाची लाज वाटते, त्यावेळेला आम्हाला आमचं स्टेटस काय याची जाणीव सतत जर राहत असली, तर तुम्ही स्वामी भक्त होऊ शकत नाही. यू हॅव टू फॉरगेट एव्हरीथिंग अबाउट युअर स्टेटस. तुम्ही निस्सीम भक्त आहात ही भावना त्या देवापुढे. मी कोण आहे तर मी अत्यंत क्षुद्र जीव आहे. अनंत पापाच्या राशी माझ्याकडे आहेत, अत्यंत दुर्गुण माझ्यामध्ये आहे, इतकं आम्ही सर्वसामान्य धुळीच्या कणासारखं आहे. ही भावना ठेवून जेव्हा तुम्ही तुमचं तन झिजवता, धन झिजवता आणि मन अर्पण करता, त्यावेळेला महाराजांची कृपा सहजरित्या झटकन कृपा होते. पण आम्ही कोण आहोत हे आम्ही विसरू शकत नाही. आणि ते विसरता यावं यासाठीच ही उपासना, त्यासाठीच ही प्रार्थना, त्यासाठीच व्रतवैकल्य, त्यासाठीच स्वामी भवनामध्ये दर्शनाला जाणं आणि उत्सवामध्ये सहभागी होणं आणि तिथे काम करणं, त्यासाठीच काही अर्पण करणं. या सगळ्या गोष्टी सगळ्या आपल्यासाठीच आहेत. सर्व आपल्यासाठी आहे, तरी पण आम्ही ते करायला तयार नसतो आणि आम्ही दुसऱ्याच शोधामध्ये फिरत राहतो, दुसऱ्या जगातच वावरत राहतो. आपण स्वतःला कोणीतरी आहोत असंच आम्ही समजत राहतो. आणि म्हणून कोणी आपल्याला शिकवलेलं आवडत नाही, मला लागलीच अहंकार दुखायला जातो. हा काय मला सांगतो, अरे मी एवढी उपासना केली, हा काय मला सांगतो, मी काय हे काम करू. असे किती छोटे छोटे क्षुद्र विचार आपल्यामध्ये येत असतात. याचा अभ्यास करा. आणि जेव्हा हा अभ्यास होईल त्याच वेळेला तुमच्याकडून नकळत महाराजांसाठी धन अर्पण केलं जाईल, तुमचं तन झिजेल आणि तुमच्या मनामध्ये हा फरक घडेल. आणि मग सुखाच्या राशीवरून तुम्ही सहजगत्या चालत राहा. आता सेवा आणि साधनांचा विचार करतोय की महाराजांनी सर्वांना तेच सांगितलं की तुम्ही भक्ती मार्गाचा शिष्योत्तम जे जे घडवले त्या सगळ्या शिष्योत्तमाला महाराजांनी सांगितलं की तुम्ही भक्ती मार्गाचा प्रसार करा. आता रामकृष्ण परमहंस एक दिवस येत असताना, त्यांच्या घराकडे येत असताना, जिथे शारदादेवीचं स्वयंपाकघर आहे आणि त्यांची राहायची व्यवस्था आहे, मंदिरातून तिकडे असताना वाटेत त्यांनी बघितलं की एक साधक झाडाखाली बसला आहे, डोळे मिटून ध्यान करतोय. तेव्हा रामकृष्ण परमहंसांनी त्याला सांगितलं की तू जिचं ध्यान करत आहे म्हणजे काली मातेचं, ती स्वयंपाकघरात तुमच्यासाठी स्वयंपाक करते आहे. आता या वाक्यातून आपण काय जाणायचं हे लक्षात घ्या की नुसती साधना करून उपयोग नाही. ईश्वरी कार्यासाठी तुमचा देह तुम्ही झिजवला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हा देह झिजवता तेव्हा ती खरी साधना होते. साधना हवी आहे, पण ती साधना कशी करायची तर सेवेच्या मार्गातून करायची हे शिकून घ्यायचे. आता भजनी मंडळी म्हणतात मला, कोणी रागवू नका, बरेच जणांची असतात भजन मंडळी, आम्हाला मठात येऊन भजनाचा कार्यक्रम करायचा आहे. हो म्हटलं, तरी मंडळी कशी येणार, अमुक वेळेला आम्ही येणार, एवढ्या वेळातच आम्हाला वेळ आहे, आम्ही तेवढ्या वेळातच करणार, आम्ही सलग 2 तास काम करणार. बरं, मग ते आल्यानंतर त्यांची बसायची व्यवस्था करून द्या, त्यांचं चहा पाणी करा, मग त्यांना जायची पण घाई कारण त्यांची पुढची कामं, आणि म्हणून त्यांचं खाणं पिणं पण वेळेतच करून द्या वगैरे, आणि नंतरची आवराआवरी पण मठानेच करा. याला मी साधना म्हणत नाही, मला हे पटतच नाही. आणि हे न पटण्यासारखंच आहे. तुम्ही येऊन स्वामींचं गुणगान गाणार आणि म्हणून तुमच्यासाठी बाकीच्या मंडळींनी, तिथे असलेल्या सेवेकरी मंडळींनी धावपळ करायची ही तुमची अपेक्षा अत्यंत चुकीची आहे. कोणी जर असं करत असेल तर आपल्या विचारांमध्ये बदल करा. तुम्ही सर्व तयारीनिशी तिथे जायला पाहिजे, तुमचं चहा पाणी बरोबर घेऊन तुम्ही तिथे जायला पाहिजे. उलट इथल्या असलेल्या लोकांसाठी पण तुम्ही न्यायला हरकत नाही. एवढी उदारता तुमच्यामध्ये असली पाहिजे हे लक्षात ठेवा. नानांची शिकवण होती की स्वामी भवनामध्ये स्वामी जयंतीचा उत्सव असेल तेव्हा स्वामींच्या नैवेद्यासाठी आपल्या स्वतःसाठी आणि एका माणसाला पुरतील अशा पुरणपोळ्यांचा आणून नैवेद्य दाखवा. महाशिवरात्रीला पण येताना खिचडी करून आणायची स्वतःसाठी आणि आणखीन एका माणसाला पुरेल अशी, आणि ते स्वामींना तुम्ही अर्पण करा. तोच प्रसाद स्वामींना पुरणार आहे. पण आजकाल कसं कष्ट करायला नको, दगदग करायला नको, सगळं कसं रेडीमेड मिळायला पाहिजे. ठीक आहे.
तर ही भजनी मंडळी बसल्यानंतर त्यांची धावपळ जी असते त्यांच्यासाठी बाकीच्यांकडून ते सेवा करून घेतात, हे अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी स्वतः येऊन सतरंज्या घातल्या पाहिजेत. तिथे जर अस्वच्छ असेल तर जागा स्वच्छ केली पाहिजे, सतरंज्या घातल्या पाहिजे. त्यामुळे सेवकांना सांगायला पाहिजे, तुम्ही धावपळ करू नका, आम्ही तिथे येऊन चहा बनवतोय, आम्ही चहा घेतो, आपण करूया, आमच्यातलं कोणीतरी स्वयंपाक करेल. मग ती खरी सेवा, मग ती साधना पोचते. अशा सेवेची साधना महाराजांपर्यंत जाऊन पोचते, हे लक्षात ठेवा. पण हे पटतच नाही. असं वाटतं की मी 2 तास भजन केलं म्हणजे मी कोणीतरी पुण्यपुरुष झाले आणि मी केवढी मोठी महाराजांची भंडार, आम्हाला महाराजांची सेवा करायला यायचंय. पण गमत असेल की ती महाराजांकडूनच सेवा करून घेतात, कारण महाराज सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी सेवकांना बळ देणं, वेळ देणं हे सगळं महाराजांना करायला लागतं. अशी सगळी कम होती. तर साधना आणि सेवामध्ये तुम्ही सेवेला प्राधान्य द्या, सेवा करत राहा, तिथे येऊन काम करा. जिथे जिथे स्वामींचे उत्सव आहेत, जिथे आपण स्वामी भवनात आलेलो आहोत, तर आपले हातपाय धुतले, दर्शन घेत अर्धा तास बसलं आणि नंतर चहा पाणी घेतलं, बसलो, परत बसलो. नाही, काय काम मी करू शकतो हा विचार प्रथम मनात आला पाहिजे. विचारून घ्या, हे आहे, मी हे करू का, आणि कामाला लागा. महाराज तुमच्या दर्शनाला येतील, हे लक्षात ठेवा. परमेश्वर स्वागतात येतो. भक्त पुंडलिकाचं उदाहरण आहे ना, आला ना विठ्ठल भेटायला, जो आपलं कर्तव्य पूर्णपणे पार पडतो, आई वडिलांची सेवा करतोय, अशा विठ्ठलाला, अशा पुंडलिकाला भेटायला विठ्ठल धावत आला, हे आपण सगळं वाचतो, पण प्रत्यक्षात आचरण करण्याचं विसरतो. आमची सोय कशी होईल आणि मला जास्त वेळ कशी साधना करता येईल हा विचार मनातून काढा. मी दुसऱ्याला कशी मदत करतो आणि मी काय सेवा करू शकतो महाराजांच्या इथे या कार्यामध्ये, हा विचार सातत्याने मनामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, त्याचप्रमाणे आपल्याला परमेश्वराची गोडी आहे, भक्ती मार्गाची आवड आहे, आणि आपल्याला सद्गुरू श्री स्वामी समर्थ देखील लाभलेले आहेत. मग आता हे सर्व मिळाल्यावर आपण कसं वागायला पाहिजे? आपण वेळ फुकट घालवून उपयोग नाही. या क्षणापासून तयारीला लागा की आपल्याला स्वामींची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपलं तन मन धन अर्पण करायचं, सिद्ध व्हायचंय आपल्याला. दुसरे सगळे क्षुद्र विचार मनातले काढून टाका. अरे साक्षात परब्रह्माची सेवा केल्यानंतर परब्रह्म तुमच्यासाठी काय देऊ शकतो, हे तुमच्या विचाराच्या पलीकडे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, कारण हा माझा अनुभव आहे. नानांना स्वामींवर स्वामींची कृपा घडल्यानंतर संपूर्ण आयुष्यामध्ये कशा प्रकारच्या गोष्टी सहजतेने महाराज आपल्याला देऊ शकतात आणि महाराजांची कृपा अनंत हस्ते कशी आपल्यावर होऊ शकते, हा अनुभव मी स्वतः घेतला आहे. म्हणून तुम्हाला मी हे तळमळीने सांगते आहे की साधना, या सेवेमध्ये, या कार्यामध्ये स्वतःला झोकून द्या. तन मन धन अर्पण करायचे का? मन नरदेह प्राप्तातूनच तुम्ही मोक्ष प्राप्त करू शकताय, स्वतःचं जीवन सुखी करू शकताय. स्वतःचं जीवन सुखी करण्याचं सामर्थ्य नरदेहाला आहे, आणि हे सामर्थ्य आपण सद्गुरूंच्या उपासनेने प्राप्त करून घेऊ शकतो. प्राण्यांना स्वतः हित करण्याचं किंवा त्यांची उन्नती करून घ्यायची त्यांच्यामध्ये ते नाही, शक्ती नाही. म्हणून या नरदेहाचं महत्व आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला ईश्वराची पण गोडी आहे, हा पण आपल्या आयुष्यातला एक मोठा भाग आहे. आणि त्यासाठी या सगळ्या गोडीला, या गोष्टीला योग्य मार्ग दाखवणारे आपल्याला सद्गुरू स्वामी समर्थ आराध्य दैवत मिळालं आहे. आणि नानांसारखे आपल्याला गुरु लाभले की त्यांनी आपल्याला महाराजांची उपासना कशी करावी हे दाखवून दिलेलं आहे. तर आता विलंब करू नका. वेळ क्षणाक्षणाला कमी झपाट्याने कमी होत जातो. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपण समुद्रकिनारी बसलोय आणि हातामध्ये वाळू घेतली आहे दोन्ही हातांमध्ये, आणि ती हातातून खाली पडतीये. पडता पडता ती एकदा इतक्या वेगाने पडून जाते की हातामध्ये काहीच शिल्लक होत नाही. तसा हा काळ अनंत पटापटाने पुढे निघून जात असतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून विलंब करू नका, आळस करू नका, कंटाळा करू नका. उद्या बघू, परवा बघू, आता एवढं होऊन जाऊ दे, आता मुलाची परीक्षा आली आहे ती होऊन जाऊ दे, मग मी काय ते बघतो, काही विचार करू नका. क्षणाक्षणाला या गोष्टी काळ असा पुढे धावत असतो. आणि म्हणून आपल्या स्वतःचं जर जीवनाचं सार्थक करायचं असेल तर या नानाने घालून दिलेल्या भक्ती मार्गावर जोरदार तुमची पावलं पडू दे, झपाट्याने पावलं पडू दे, आणि तेवढ्या झपाट्याने
महाराजांची कृपा तुमच्या सर्वांवर होऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना. सद्गुरू श्री स्वामी समर्थ.